मंडळी 7-8 दिवस झालं तुमच्यापैकी बरेच जण आम्हाला आदत किंग महिब्या बैलाचा शर्यत प्रवास सांगण्यासाठी गळ घालतायत. अगदीच नावं घ्यायची झाली तर प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, प्रीतम काकडे, तुषार चव्हाण, वैभव हंडोरे, उदय पवार, रितेश बाजुलगे, करण मेटकरी या भावांनी तर कमेंटी करून करून शेवटी आम्हाला महिब्याची मुलाखत घ्यायला भाग पाडलंच. तसं आम्हाला महिब्याचा व्हिडिओ बनवायला उशीर झाला हे खरं असलं तरी लोकांच्यात महिब्याची एवढी क्रेज का आहे असा मला मागच्या काही दिवसात प्रश्न पडला होता. म्हणून मग मी त्याच्याबद्दल काही जाणकार शर्यत शौकीनांकडे चौकशी केली. तेव्हा ते आम्हाला म्हणायला लागले की अहो महिब्या म्हणजे वायदुळ आहे, वायदुळ हुबेहूब दुसरा लक्षात जणू. म्हणजे महिब्याला कोणी समोर पळताना बघितलं तर डिट्टो आदत वयातला मोठा लक्षच पुढे पळतोय का असा भास होतो. आता बोला, मग आम्ही म्हटलं लवकरात लवकर या महिब्याची व्हिडिओ बनवली पाहिजे. म्हणून मग आज मी लगबगीनं तुमच्यासाठी महिब्याचा शर्यत प्रवास घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, कराड तालुक्याचे रेटरे गावचे सदाशिव कदम उर्फ बाप्पू यांच्या दावणीला ह्यो रेकॉर्ड मेकर आदत किंग महिब्या नावाचा बैल आहे. आता बाप्पूंबद्दल सांगायचं म्हणजे बाप्पू हे पेशाने शिक्षक असून सध्या ते कराडमधल्याच खुबी गावातल्या मराठी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम पाहतायत. ऐकून आश्चर्य वाटलं ना? वाटणारच. तुम्हालाच काय, आम्हाला बी आश्चर्य वाटलं. आता शिक्षकी पेशेतल्या माणसाला या बैलगाडा शर्यतीचा नाद लागणं म्हणजे तसं अवघडच. पण याबद्दल आम्ही जेव्हा थेट बाप्पूंशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले शिक्षक व्हायच्या आधी मी एक हाडाचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या नात्यानं जनावरांवर प्रेम करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यातनंच मला या शर्यतीचा नाद लागलेला आहे. आणि आणखी एक कारण सांगायचं म्हणजे रेटरेचे नामांकित बैलगाडा शौकीन आनंदा पैलवान हे बापूंचे लंगोटी आहेत. त्या दोघांनी मिळून जे.पी. पाटील यांचा बब्या, पुसेगावचा सुंदर, जिंतीचा सोन्या, येळगावकरांचा बाजा अशा एक परास एक नामांकित बैलांच्या शर्यती बघितलेल्या आहेत. आता दुसती उडी कट्टर नादातल्या असल्यावर बापूंना नाद लागणं साहजिकच होतं. खरं तर महिब्याच्या आधी सुधीक त्यांनी त्यांच्या पाहुण्या रावळ्यात, मित्र परिवारात शर्यतीची बैल घ्यायला बरीच मदत केली होती. पण या सगळ्यात कधीतरी स्वतःचा बैल दावणीला असावा असं त्यांना लय मनापासून वाटायचं. अशातच मग त्यांना खबर लागली का जिंतीच्या तानाजी आप्पांचा थोरला मुलगा संभाजी पाटील तिकडे कर्नाटकातनं बैल आणून इकडं कारखान्यावर बैलाची गाडी खाली करतो. त्याला माहीत होतं की संभाजीची पारख लय जबराट आहे. त्याने तिकडनं आणलेली बैल आपल्या इकडं कधीच फेल जात नाहीत. मग डेअरिंग करून त्यांनी पहिल्यांदा स्वतःसाठी आदत वयातले खोंड 39,000 रुपयाला खरेदी केलं आणि त्याचं नाव ठेवलं महिब्या. आपल्या घरच्या लक्ष्मीच्या हातनं पैसे देऊन त्यांनी हो समजा व्यवहार पूर्ण केला. कारण आपल्या लक्ष्मीच्या हातनं झालेला व्यवहार कधीच बुडीत जात नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. मागे एकदा जेव्हा त्यांच्या पाहुण्याच्या बैलाचा व्यवहार करायचा होता तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांच्या बायकोकडनंच इसाराचं पैसे घेतलं होतं. पुढे जाऊन त्या पाहुण्याच्या बैलानं अख्खा शर्यत जगत दानून सोडलं होतं. ते बैल म्हणजे हिंद केसरी टिटवी बैल. म्हणून या टायमाला सुद्धा बापूंनी त्यांच्या बायकोकडनंच पैसे घेतलं होतं. विकत घेतल्यावर त्यांनी महिब्याला कालेगावचे आपले दाजी संभाजी ड्रायव्हर यांच्याकडे ट्रेनिंगसाठी पाठवलं. संभाजी आबा म्हणजे पक्का शर्यत कुळून पेलेला माणूस आहे. त्याच्या हाताखाली जी बी बैलं तयार झाली ती सगळी हिंद केसरी बैल म्हणून महाराष्ट्रात नावावर रुपयाला आलेले आहेत. आजवरचा हा त्यांचा इतिहास आहे. म्हणून मग गळ घालून घालून बापूंनी महिब्याला देखील संभाजी आबांकडे सांभाळायला ठेवला. आबांनी मग रोजच्या रोज व्यायाम आणि पौष्टिक खायला देऊन पुढच्या 2च महिन्यात महिब्याला पुरता ट्रेन केला. मंडळी, महिब्या तसा दिसायला बिलय देखना बैल बरं का. खरं तर तो धनगर खिलार जातीचाच, पर कलर जरासा त्याचा म्हैसुरीकडे झुकलेला आहे. भरदार मान, तेवढीच भरीव छाती आणि गळवण तर निसते हाय महिन्याला आहे. शरीराचं चौक लांब लचक, एखाद्या बॉडी बिल्डर सारखी कसलेली समधी मसल बॉडी, पॅक व शिंड हे त्याचं शरीर वैशिष्ट्य. स्वभाव इतका शांत का बारकी पोरं बी त्याच्या अंगा खांद्यावर खेळत बसली तरी तो गुपचूप उभा राहतो. लोकांना त्याच्याकडे बघून मोठ्या लक्षाची आठवण येते. आणि ते खरंच आहे. महिब्याला बघितलं की आदत वयातला मोठा लक्षात जणू समोर उभा आहे असं वाटतं. पुढे मग फक्त 9व्या महिन्यात बापूंनी महिब्याला मैदानात पळवण्यासाठी नेला. खरं म्हणजे तेव्हा बापू त्याला फायनलपर्यंत पळवणार नव्हते. महिब्याला मैदानाचा एक अंदाज यावा म्हणून त्यांनी मैदानावर त्याला नेला होता. त्यानुसार त्यांनी विठ्ठलाबांच्या नाग्या बैलाबरोबर महिब्याला एका फेऱ्यासाठी झुपला. बघता बघता 3 फेऱ्यात महिब्याने 1 नंबर केला. आता पुढे सेमीला पळवायला बापू अचानक नको म्हणायला लागले. कारण त्यांना वाटलं एवढं बारीक वासरू आहे, उगाच काय खालवर व्हायला नको. पर सोबतीच्या लोकांनी गळ घालून त्यांना तयार केलंच. आणि काय आश्चर्य, त्या मैदानावर महिब्यानं फक्त सेमी नाही तर फायनलचं बक्षीस बी मारलं. तिथनं जी त्याला पहिल्या नंबरची गुलाल घ्यायची सवय लागली ती आज तागायत कायम आहे. त्या मैदानावर महिब्याला पळताना बघणाऱ्या लोकांनी बापूंभोवती गराडाच घातला होता.
कोण विकायचं म्हणून. पर बाप्पू सगळ्यांनी थेट नाही म्हणाले. आज महिब्या फक्त 13 महिन्याचा आहे, पण शर्यत चालू झाल्यापासून या 4 महिन्यात त्यानं संबंध महाराष्ट्रातून आदत किंग नावाचा किताब मिळवलेला आहे. महिब्यानं मारलेल्या मोठ्या मैदानाबाबत बोलायचं झालं तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचं कोणेगावचं नामदार केसरी मैदान, पुण्यात 1,11,000चं मैदान, पेठ नाक्याला पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान, पेडगावमध्ये 700 बैलगाडात मारलेलं हिंद केसरी मैदान, ही अशी काही मोठी नावं आहेत. आणि बाकीच्या आदत मैदानाला तर मापच नाहीत. जाईल तिथं पहिला नंबर फिक्सच, सेम मोठ्या लक्षासारखं. त्या मैदानात महिब्याला साथ दिली ती विठ्ठलाबांचा नाग्या, भाटवडेकरांचा सुंदर, मासोलीच्या सरपंचांचा श्री, कात्रज गोठावाल्यांचा भरत या बैलांनी. बापूंच्या म्हणण्यानुसार महिब्याचा पळ लय रागीट आहे आणि आजवर तो समध्या मैदानात डावीकडनंच पाला असला तरी उजवीनं त्याचं स्पीड अजूनच जास्त आहे. महिब्याची गाडी पळवणार आजची ड्रायव्हर सुधीक सांगतात तर ते म्हणले, मी आजवर चालू सीझनची जवळपास सगळी नामांकित बैल पळवली. त्यात पंढरीशेठ फडके यांचा बादल, वाईचा रायफल, समीर शेठचा शाहीर, सोनारपाड्याचा सोन्या, महबूब अशी सगळी बैल आहेत. पण जो आदत वयातला स्पीड महिब्याकडे आहे तो त्यांनी कोणाच्यातच बघितला नाही. संभाजी आबांचं बी शेम म्हणणं आहे महिब्याबद्दल. त्यांच्यानुसार एवढ्या कमी वयात असा वेग कुठल्याच बैलात नसतो. महिब्या म्हणजे लयच वेगळं रसायन आहे. आणखीन सांगायचं म्हणजे फेमस यूट्यूबर सँडी यादव यांच्या म्हणण्यानुसार महिब्या म्हणजे बैलगाडा शर्यतीचं पुढचं भविष्यच आहे. फक्त 13व्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारा हा महिब्या येणाऱ्या काळात समध्या बैलगाडा शौकीनांची मनं जिंकणार आहे. बापूंचा तर महिब्यावर इतका जीव जडला आहे का त्यांनी महिब्याच्या सख्या भावाला सुधीक कर्नाटकातनं आणून आपल्या गोट्यात ठेवलंय आणि येणाऱ्या 2-3 महिन्यात ते भाऊ अख्खा महाराष्ट्र गाजवून सोडणार आहेत असाही त्यांना मनापासून विश्वास आहे. तर मंडळी असा आहे बरं का आजवरचा महिब्याचा सगळा शर्यत प्रवास. लाखो शर्यत शौकीनांची मनं जिंकणाऱ्या या महिब्याचा गुलाली शर्यत प्रवास असाच बहरत राहो यासाठी त्याला विशेष भारी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या बैलाचा शर्यत प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या बैलाचं नाव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. सोबतच आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.